नमस्कार, मी साक्षी आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण यांचे संपूर्ण नाव यशवंतराव बळवंतराव चव्हाण. यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला. हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते, तर काही काळ ते भारताचे संरक्षण मंत्रीसुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म हेंद्रे पाटील मराठा समाजात झाला. जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्र शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी 1 मे 1958 रोजी धुम्यागडावर जाऊन तिथे पांडुरंगाची मूर्ती स्थापन केली व राष्ट्रसंत भगवान बाबांच्या समोर धुम्यागडास भगवानगड हे नाव दिले. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिक होते. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्य संपदा आहे. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर 1 मे 1960 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. इसवी सन 1962 चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षण मंत्रिपदावर केली. हा त्यांच्या कारकिर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरित्या भूषवली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना 1977-78 ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते 8व्या केंद्रीय वित्त आयोगाचे अध्यक्ष देखील झाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनी काही महत्त्वाच्या योजना राबवल्या. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाच्या संस्था देखील सुरू झाल्या. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह मुंबई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नाथ भोसले रोड मुंबई, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी पुणे. यशवंतराव चव्हाणांचे पुतळे देखील उभारण्यात आले. वरील संस्थेतील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एक विद्यापीठ आहे. त्यांचे मुख्यालय नाशिक येथे आहे. प्राचार्य संजीव सोनने हे सध्या विद्यापीठाचे कुलगुरू आहे व डॉक्टर दिनेश भोंडे विद्यापीठाचे कुलसचिव आहे. हे विद्यापीठ 1 जुलै 1988 रोजी सुरू झाले. विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉक्टर राम ताकवले यांनी आपल्या कल्पक दृष्टीने, आपल्या कार्यपद्धतीने बहुमाध्यम तंत्राचा उपयोग करत लोकांना त्यांच्या गरजेची कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी आवड, सवड व निवड याला प्राधान्य देणारे अभ्यासक्रम तयार केले. त्यामुळे अशा प्रकारच्या शिक्षणाची संधी या विद्यापीठामुळे उपलब्ध झाल्या. देशातील या 5व्या मुक्त विद्यापीठास यशवंत चव्हाण यांचे नाव द्यावे असा आग्रह कुसुमाग्रज यांनी धरला. विद्यापीठाचे गीत कुसुमाग्रज यांनी लिहिले. यशवंतराव चव्हाण यांचा आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादींशी निगडीत होत्या. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादींशी निगडीत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी कृषीविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतीचा विचार केला. भारतात शेती क्षेत्रात भूमिहीनांची संख्या अधिक आहे, म्हणून वाजवीपेक्षा अधिक जमिनी असणाऱ्या लोकांनी त्यांच्या जमिनीवर 1-2% जमीन त्यांना द्यावी. तसेच जमीन अविकसित असल्याने ती अनउत्पादक व पडीक राहिली आहे. अशा जमिनी लागवडीसाठी आणणे आवश्यक आहे. शेती व्यापारी तत्त्वाने केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजे. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणे बांधली पाहिजे. धरणे बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन केले पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषीशास्त्राचा अभ्यास केला पाहिजे असे त्यांनी मत मांडले. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.